तर चला तर आनंदवाडी संघाला विनंती असेल की आपली सलामीची जोडी या वेळेस मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे. तर चला सलामीची जोडी आनंदवाडी संघाची सलामीची जोडी मैदानात या वेळी एंटर करते. या येस सलामीची जोडी या वेळेस मैदानात एका साईडला असेल आतिश एका साईडला सुनील अशी जोडी आनंदवाडी नेरळ या संघाची जोडी मात्र या वेळेस मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजी ट्रॅकचा विचार जर केला गेला तर गोलंदाजी ट्रॅकवर व्यक्तिक पहिलं सांघिक कोट्यातल्या देखील पहिलं टिबनचं पहिलं षटक घेऊन येते गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अविनाश. तर चला या वेळेस पहिला चेंडू यस या वेळेस गॅप सिलेक्शन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. या चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतात. एक धाव कंप्लीट दुसरी देखील कंप्लीट तिसरीचा प्रयास नाही केला जाणार. नक्कीच या दोन धावेने धावफलकावर धावा जोडल्या गेल्या तर दोन धावा श्री गणेश मात्र इथं नेरळ आनंदवाडी संघाचा केला जातोय. या वेळेस दोन धावेने धावफलकावर धावा दोन क्षेत्ररक्षक मात्र चेंडू मागे होता. दोन क्षेत्ररक्षक मात्र होता. शेवटच्या मोमेंटला चेंडूला अडवला गेला आणि आपल्या संघासाठी दोन धाबा वाचवल्या गेल्या. इथे मात्र उचल फेक करणार तत्पूर्वी दोन धाबा तर कंप्लीट गेल्या आणि या दोन धाब्याने धावफलक दोन धावा धावफलकावरती. हो या वेळेस चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि चुका होणार नाहीयेत. नक्कीच विश्वास हा क्षेत्ररक्षक इथे तैनात होता. पहिला हादरा मात्र नेरळ आनंदवाडी संघाला दिला जातोय. या सुनीलच्या पारीचं इथे होईल अंत. सुनील बॅकटेडा का बुड डीजे चालेल वाजवा. या वेळेस प्रमोद एक स्फोटक फलंदाज ज्याची चर्चा नेहमीच असते. प्रमोद एक मोठा फलंदाज आहे. नेहमीच नेरळ आनंदवाडी संघासाठी त्याची स्फोटक फलंदाजी ओळखली जाते. या वेळेस शॉर्ट पिच चेंडू होता. या वेळेस इथे गोलंदाजाला केले दंडित. पंच एक खूपच खराब चेंडू अतिशय
ऑफ त्यांचा खूप बाहेरून जाणारा चेंडू होता. हा चेंडूला छेडछाडी करण्याचा प्रयत्न तर केला होता प्रमोद या फलंदाजाच्या माध्यमातून, मात्र बॅट आणि बॉलचा काही एक संपर्क नाही. या वेळेस स्क्वेअरचा मारा एक अवंतर धाव, अवंतर धाब्याने इथे धाव फलक 4 धावा धाव फलकावरती. एक लेग बायची स्वरूपात धाव आली आणि एक चोरटी धावा, अशा 2 धावा इथे जोडल्या गेल्यात. या वेळेस आलाय निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी, मागचा चेंडू खराब होता अविनाशा गोलंदाजाचा. या वेळेस त्यांनी कमबॅक केलं. या वेळेस निर्धाव चेंडू हाताळण्यात यश आलं. या हो यस नक्कीच ट्राय, प्रयत्न देखील चांगले होते, चांगले प्रयत्न इथे केले होते आणि या वेळेस झेल होता, मात्र सोपा देखील नव्हता. जितका वाटतो तितका सोपा नव्हता आणि या वेळेस झेल होता जमिनीला दान आणि या वेळेस जीवन दान दिलं जात या इथेशी फलंदाजाला. या वेळेस एक धाव कंप्लीट झाली, सॉरी 2 धावा. पुन्हा एकदा कवर क्षेत्ररक्षकाच्या बाहेर डोक्याच्या वरून हा चेंडू खेळून काढला. मात्र हा क्षेत्ररक्षक दूर बरोबर येणारा रामदास मात्र त्याच्या बाक्याच्या बाहेर चेंडू निघून गेला सीमा पार. या वेळेस आला या चौकार. कबर ड्रायच्या डोक्यावरून हा चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक मात्र प्रेक्षक बनलं गेलं. या वेळेस क्रॉस द लाईन फटका सजवण्याचा प्रयत्न इथं केला गेला होता. इथं षटक क्रमांक पहिलं संपलं गेलं. या आणि धाव फलकाचा जर विचार केला गेला तर 10 धावा धाव फलकावर जोडल्या गेल्यात. स्क्वेअर आणि या स्क्वेअरच्या माऱ्याने एक धाव फलकात भर पडली जाते. एक धाव रामदास. यस गोलंदाजी ट्रॅकवर व्यक्ती पहिलं सांगे कोट्यातलं दुसरं. ओ या वेळेस आडव्या बॅटने खेळून काढला. चेंडू जाणार 1 बाउन्स सीमा पार. या वेळेस प्रमोदच्या बॅट मध्ये येतो या एवन क्वालिटीचा हा चमकार. या चमकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरकावलं जाते. धावफलका बरं दाबा. या वेळेस 15 दाबा. नक्कीच चांगली गोलंदाज सॉरी फलंदाजी या वेळेस प्रमोदच्या माध्यमातून आपण पाहतो. या नक्कीच आडव्या बॅटने खेळून काढला होता. या वेळेस 1 बाउन्स चेंडू मात्र सीमा पार झाला. मात्र क्षेत्ररक्षकाच्या बाक्याच्या बाहेर चेंडू निघून गेला. चमकार. हो या वेळेस देखना फटका. नक्कीच अतिशय सुरेख फटका होता. या फटक्यामध्ये नजाकत ताकद देखील लावली गेली होती. चेंडू 1 बाउन्स सीमा पार. पुन्हा इथे येणार चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय इथेशी प्रमोदच्या बॅट मधून. नक्कीच बॅक टू बॅक दुसरा चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक 19 धावा धावफलकावरती. हो या वेळेस पंच दंडित करतील. नक्कीच खूपच टप्पा खाल्यानंतर खूप प्रमाणात उसळी घेतली गेली या बॉलने आणि हा चेंडू मात्र इथे येणार वाईड. एक स्क्वेअरचा मार, एक अवंतर धाव. अवंतर धाब्याने धावफलकावरती भर पडली जाते. 20 धावा या वेळेस धावफलकावरती. ओ या वेळेस नक्कीच म्हटलं होतं प्रमोद हा एक स्फोटक फलंदाज आहे. त्याच्या बॅटनं
मधून मोठे फटके नेहमीच पाहायला मिळतात आणि तेच काम या मैदानाच्या आतमध्ये सध्या प्रमोदच्या माध्यमातून चालू आहे. नक्कीच या वेळेस देखील आला या षटकार, या षटकाराच्या मदतीने धावफलक 26 धावा यावेळेस धावफलकावरती प्रमोद ओहो क्या बात आहे. या वेळेस देखील खूप मोठा प्रहार आणि इथे येतोय षटकार पुन्हा प्रमोदच्या बॅट मधून. मी म्हटलं होतं एक स्फोटक फलंदाज आहे आणि नक्कीच त्याची फलंदाजी मैदानाच्या आत आपण अनुभवत असाल. तोच प्रमोद नक्कीच पूर्वा थोडा लक्ष असू द्या. तर बॅक टू बॅक 2 षटकार प्रमोदच्या बॅटमधून धावफलकाचा विचार जर केला गेला तर 32 धावा अद्यापर्यंत धावफलकावर लागल्या गेल्या. अजूनही या षटकाचे काही चेंडू शिल्लक असतील. हो या वेळेस स्ट्रेट ड्राव फटका या वेळेस देखील येणार. बॅक टू बॅक तिसरा षटकार. काय फलंदाजी केली जाते प्रमोदच्या माध्यमातून. मात्र आपण पाहत असाल नक्कीच खूप सुरेख. यस नो इथे गोलंदाजाला केलं जाते दंडित. नक्कीच गोलंदाज मात्र प्रेशर मध्ये असेल. या वेळेस बॅक टू बॅक 3 चेंडूवर 3 मोठे फटके आलेत. या वेळेस चेंडू हाताळलाय नो. या पुढचा चेंडू पूर्णपणे फ्री हिट असेल आणि समोर फलंदाज देखील तितकाच ताकदीचा प्रमोद. त्याचा फायदा इथं घेता आला नाहीये. नक्कीच षटक क्रमांक दुसरं इथं संपलं गेलं. धावफलकाचा विचार जर केला गेला 39 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. अविनाश नक्कीच या वेळेस व्यक्तिक दुसरं सांगी कोट्यातलं तिसरं षटक. गोलंदाज ट्रॅक बर गोलंदाज अविनाश साळवे बॅटने चेंडूला ट्रॅव्हल केलं. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार उचल फेक करणार आणि या वेळेस तत्पूर्वी इथे होतील एक धाव पूर्ण. एक धावेने धावफलक 40 धावा धावफलकावरती लागले गेलेत. स्ट्राईक एंडला आता मोठा फलंदाज. ओ या वेळेस फुल टॉस चेंडू आणि हा लॉलीपॉप चेंडू या प्रमोद साठी. प्रमोद मात्र त्याचा पूर्णपणे समाचार घेतोय. या वेळेस देखील मोठा प्रहार चढवला गेलाय. लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. या वेळेस आला या प्रमोदच्या बॅट मधून पुन्हा एक षटकार आणि या षटकाराने धावफलक 46 धावा धावफलकावरती. फुलटा चेंडू होता. गोलंदाजाने चुकी केली आणि त्याचा फायदा पूर्णपणे फलंदाजाला मिळाला गेला.
या वेळेस निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी, मागच्या चेंडूवर मोठा फटका खाल्ल्यानंतर इथं कमबॅकिंग गोलंदाजी केली जाते अविनाश या गोलंदाजाच्या माध्यमातून. ओ या वेळेस देखील गोलंदाजाला हे ठाऊक आहे की फुल टच चेंडू वरती चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होतो वारंवार, मात्र तरी देखील या वेळेस देखील पुन्हा फुल टच चेंडू प्रमोदच्या बॅट मधून हा एक हाय क्लास षटकार अतिशय सुरेख. बावन धावा धाव फलकावर लागले गेलेत. या वेळेस स्ट्रेट ड्राईव्ह फटका झाला. या वेळेस इथे येईल एक धाव, एक धावेच्या मदतीने इथं धाव फलक 53 धावा धाव फलकावरती. स्ट्राईक रोटेट केली गेली. या वेळेस स्ट्राईक एंडला अतिशय फलंदाज असेल. ओ षटक क्रमांक 3 इथं संपलं गेलं या. आणि धावफलकाचा जर विचार केला गेला तर 53 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. अद्यापर्यंत 3 षटकांचा खेळ इथं संपला गेला. या धावांचा विचार केला तर खूप धावा अद्यापर्यंत स्कोरबोर्डवर जोडल्या गेल्यात. अजूनही 2 षटका आणखी किती धावा इथं एकवटल्या जातील हे पाहायचंय. मात्र इथे आता या वेळेस पुढचा गोलंदाज ट्रॅक वर नक्कीच पुन्हा प्रमोदच्या बॅटमधून आला हा चौकार. या चौकाराच्या मदतीने धावफलक 57 धावा धावफलकावरती. विश्वास हा गोलंदाजाचं स्वागत मात्र केलं गेलं. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार केला गेला या प्रमोद या फलंदाजाने. पुन्हा ओ या वेळेस षटकार. नक्कीच या वेळेस नक्कीच एक स्क्वेअरचा मारा, एक अवांतर धाव इथे जोडली जाते. एक अवांतर धावेने धावफलक 62 धावा धावफलकावरती. ओ एक हाकूट टप्प्याचा चेंडू तशी हाताळला गेला होता. पॉइंट रिझनचे चेंडू ट्रॅव्हल झाला
आणि चेंडू निघून गेला सीमा पार. चमकार या वेळेस 14 चेंडू आणि 51 धाबांचं लक्ष मात्र इथं प्रमोदच्या बॅट मधून. अतिशय सुरेख फलंदाजी अद्यापर्यंत. तर फलंदाजाने बॅट आपली बरोबर. यस नक्कीच धन्यवाद. अतिशय सुरेख या मैदानावर तिसरा अर्धशतक मात्र इथं जमवलं गेलंय प्रमोदच्या माध्यमातून. आतापर्यंत 2 शतरक्षकाने इथं मात्र अर्धशतक जमवलं गेले होते. या वेळेस प्रमोद देखील इथं आपलं अर्धशतक पूर्ण करत असताना चांगले फलंदाज मी म्हणेन. नक्कीच या मी म्हटलं देखील होतो या फलंदाजामध्ये तितकी क्षमता आणि हा स्फोटक फलंदाज आहे आणि ते इथं सिद्ध करत असताना. ओ या वेळेस फुल टॉस चेंडू आणि त्याचा पूर्णपणे समाचार इथं घेतला गेला. या चेंडू जाणार सीमा पार. आतिशच्या बॅट मधून आला हा अतिशय सुरेख षटकार. धावफलकाचा विचार जर केला गेला 73 धाबा धावफलकावर लागल्या गेल्यात. चेंडूला ट्रॅव्हल केलं. आंब्याच्या झाडाच्या वरून चेंडू निघून जाणार सीमा पार. पुन्हा आतिशच्या बॅट मधून दुसरा आला या षटकार. या षटकाराने मात्र षटक क्रमांक 4 इथं संपलं गेलं. या धावफलकाचा विचार केला तर 79 धावा धावफलकावर लागला गेला. अजूनही एक षटकाचा खेळ बाकी इथे. तर जर 2 फलंदाजांची पार्टनरशिपचा विचार केला गेला तर 23 बॉल आणि 77 धावा ची पार्टनरशिप इथं केली गेली. अतिशय सुरेख फलंदाजी या 2 खेळाडूंच्या माध्यमातून. चांगली पार्टनरशिप एकमेकाला सुरेख रीते इथेशी कॉम्बिनेशन इथं बघायला मिळाला. तर नक्कीच उत्तम दोरे साहेब इथे आला असेल तर स्टेजवर यायचं. ओ वरती चेंडू आकाशात मात्र जितकी उंची तितकी लांबी देखील. अतिशय सुरेख. पुन्हा एकदा प्रमोदच्या बॅट मधून आला हा षटकार. या षटकाराच्या मदतीने धावफलक 85 धावा धावफलकावरती. या वेळेस गोलंदाजाचा विचार केला गेला तर स्लोगरचं षटक, शेवटचं षटक, अनामारीचं षटक आणि या षटकावरती गोलंदाज व्यक्तिक पहिलं सांगी कोटेचं शेवटचं षटक आणि या षटकात गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज अजित. यावेळी अजित वरती मोठं प्रहार पहिल्या चेंडूवर केलंय स्वागत षटकाराच्या माध्यमातून. ओ स्लोवर वन नक्कीच विकेट. यस अतिशय सुरेख इथे खेळी चालू होती. चांगली फलंदाजी येत होती. हलकीशी एज लागली गेली होती. मात्र या वेळेस स्वतः फलंदाज मात्र आपलं विकेट तर यस प्रमोदच्या माध्यमातून चांगली खेळी. 58 धाबा 17 बॉल आपली बॅट वरती करायचे मित्रा प्लीज. यस थँक्यू. अतिशय सुरेख खेळी मैदानाच्या आतमध्ये या वेळेस प्रमोदच्या माध्यमातून. नवीन फलंदाज या वेळेस मैदानाच्या आतमध्ये अविनाश. तर ओ या वेळेस चेंडूला उंची जास्त लांबी कमी. स्वतः ओ यष्टी रक्षकाच्या हाताखाली झेल होता. झेल इथे होतोय जमिनीला दाड. या वेळेस एक धाव कंप्लीट. एक धाबेच्या मदतीने धावफलक 86 धाबा धावफलकावरती. हो यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला खेळून काढलाय. चेंडू मात्र शतरक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू निघून जाणारा आतिशच्या बॅट मधून आला हा अतिशय सुरेख षटकार.
चेंडू निघून जाणार लॉंग ऑन रिजन मध्ये. हा षटकार चांगला षटकार, पुन्हा बॅक टू बॅक दुसरा षटकार आतिशच्या मॅट मधून. आणि या षटकाराच्या मदतीने 98 धावा धावफलकावरती. नक्कीच यावेळेस खोला चेंडू, यावेळेस दूरवरून क्षेत्ररक्षक येणार. क्षेत्ररक्षक इथे झालाय बंबल. 2 धावा तर कंप्लीट. तिसरीचा प्रयास इथे केला गेला. या विकेटचं पतन. नक्कीच विकेट. 2 धावा कंप्लीट आणि 1 विकेट. गेलं तर मैदानाच्या आतमध्ये एक सुरेख फलंदाजी चालू होती. या वेळेस इथं षटक क्रमांक 5 संपलं. 5 षटकांती 100 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. शतक इथं पूर्ण केलं गेलं. या अशी येवण जोडी. स्ट्राईक एंडला अजित, नॉन स्ट्राईक एंडला रामदास. गोलंदाजाचा जर विचार केला गेला तर वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातलं पहिलं पेबनचं पहिलं षटक घेऊन येत या गोलंदाजी ट्रॅक वर. गोलंदाज अविनाश. तर यस सुरुवात कशा प्रकारे केली जाईल फलंदाज अजितच्या माध्यमातून. ओ पहिला चेंडू आणि पहिला चेंडू होता फुलटॉस. लॉलीपॉप चेंडू. लॉलीपॉप चेंडूचा फायदा घेतला गेला. इथे बॅटने चेंडूला खेळून काढला. मिड विकेट क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला. चेंडू सीमा पार. षटकार. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार अजितच्या माध्यमातून. नक्कीच यस बॉल पुरवायचा मैदानाच्या आतमध्ये. बॉल यस तर नक्कीच ज्या प्रकारे फलंदाजीची गरज ती सध्या मैदानाच्या आतमध्ये ठोंबरवाडी संघाकडनं. या वेळेस चेंडू बराच काळ जमिनीला
जमिनीच्या खाली राहिला आणि या वेळेस चेंडू जाणार निर्धाव. या निर्धाव चेंडूची सांगता इथे केली गेली. या पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार खाल्ला होता, मोठा फटका आला होता. यानंतर कमबॅकिंग गोलंदाजी. ओ पुन्हा एकदा चेंडू स्टेट ड्राइव्ह फटका. यावेळी चेंडू थांबणार नाही. वन बाउन्स चेंडू झाला सीमा पार. यावेळेस स्टेट ड्राइव्हला येतो या अजितच्या बॅट मधून चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलकावर धाबा विचार केला तर 10 धाबा जोडले गेले. अजूनपर्यंत 3 चेंडूंचे फेकी इथे झाले गेले. अजूनही या षटकाचे 3 चेंडू कशा प्रकारे मात्र खेळले जातील. ओ यस पुन्हा एकदा यावेळेस गल्ली गल्ली रिझन मध्ये चेंडू ट्राबल झाला. अतिशय सुरेख आणि चेंडू जाऊन पोहोचला सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार इथे येतो अजितच्या बॅट मधून. चांगली फलंदाजी. 4 चेंडू मात्र आधीपर्यंत फेकले गेले आणि या 4 चेंडू वरती धावा जमवल्या गेलेत. 14. हो यावेळेस फटका फसला गेला आहे. गोल क्षेत्ररक्षक चेंडू खाली. यावेळेस आदितच्या पारीचा होईल अंत इथे. अजित बॅक्टेरिया कापुटे पहिला हादरा ठोंबरबडी संघाला. कोत्रेवाडी संघाचा कर्णधार आणि तसेच लिमण्याचवाडी संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे स्टेज जवळ. दोन्ही संघांना विनंती करेन कमिटी सॉरी इथे टॉस बॉक्स मध्ये यायचे. दोन्ही संघाचे कर्णधार लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये. शेवटचा चेंडू या वेळेस विश्वास ज्याच्यावरती विश्वास. मात्र या चेंडू या वेळेस चेंडू येतोय निर्धाव. निर्धाव चेंडूची सांगता षटक क्रमांक पहिलं इथं संपलं गेलं. पहिल्या षटकाचा विचार जर केला गेला तर 14 धावा धावफलकावरती. 3 चेंडू अवघी 14 धावा आल्या होत्या आणि 3 चेंडू इथे निर्धाव. गोलंदाजाचा विचार जर केला गेला तर वैयक्तिक पहिलं सांगी कोट्यातलं दुसरं. तेबनचं पहिलं षटक सॉरी दुसरं षटक. या दुसऱ्या षटकांती जर गोलंदाजाचा विचार केला गेला तर वैयक्तिक पहिलं आणि सांगी कोट्यातलं दुसरं. यस नक्कीच या दोन थर्ड अंपायर नक्कीच थर्ड अंपायरचं काम पाहायचं. यस तर गोलंदाजावर या वेळी आक्षेप येतोय. तर पहिला चेंडू अंगेष्टीवर जाऊन आदळला. प्रमोद हा गोलंदाजाच्या ट्रॅकवर. यावेळेस नक्कीच एक खराब चेंडू एक अवंतर धाब्याने इथे एक धाव जोडली जाईल. काय रे हो यावेळेस आमच्या ओ अतिशय सुरेख फटका होता. मात्र या वेळेस चेंडू आमच्या जवळ आला आणि आमच्या या कमिटी बॉक्सला सलामी देत चेंडू निघून जातोय सीमा पार. लॉंग ऑन रिजन मध्ये आला हा षटकार भ्रामदासच्या बॅट मधून. या षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरकवला जाईल. धावफलकाचा विचार केला तर 21 धावा
हो पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडूला ट्रॅव्हल केलं गेलं चेंडू मागे शतरक्षक मात्र या वेळेस शतरक्षकाच्या बाक्याच्या बाहेर नो चेंडू नक्कीच इथे 9+4 अशा 5 धावा या वेळेस थर्ड थर्ड अंपायरांचा काम मात्र रामदास पाहत होते आणि रामदास इंदोळे याने मात्र इथंच पारखलं चवकलं आणि इथं नो चेंडू नक्कीच गोलंदाजावर आक्षेप होता आणि या वेळेस गोलंदाज इथे होईल बाद प्लस पुन्हा पूर्ण यस धन्यवाद डीजे 2 मिनिटं थांबायचं या पुढील या पूर्ण स्पर्धेमध्ये या गोलंदाजावरती आक्षेप घेतले गेले पूर्ण स्पर्धेमध्ये इथे गोलंदाजी मिळणार नाहीये या गोलंदाजाला याची दक्षता समोरच्या टीमने घ्यायची गोलंदाज केला गेलाय बाद या वेळेस 2 चेंडू अद्यापर्यंत 2 चेंडूचा मात्र खेळ झाला गेलाय अजूनही या 4 चेंडूंचा खेळ बाकी इथे कशा प्रकारे मात्र 4 चेंडू आणि ते किती धावा कुठल्या जातील रामदास फलंदाज जो सलामीचा फलंदाज ज्याच्यामध्ये भरपूर क्षमता आणि ताकद देखील तोच फलंदाज या वेळेस मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला ओ या वेळेस सिंधू वन बाउंस सीमा पार चौकार चौकाराच्या मदतीने धावफलकाचा विचार जर केला गेला तर 30 धावा ओ अगा बाबा 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 सेंडू निघून जाणार सीमा पार या वेळेस लॉंग लॉंग षटकार अतिशय सुरेख मी म्हटलं होतं हा सलामीचा फलंदाज ज्याच्यामध्ये खूप क्षमता आहे आणि ती क्षमता इथे मात्र आजमावत असताना रामदास हा फलंदाज यस ओ क्या बात अतिशय सुरेख हेलिकॉप्टर उडवला गेला आणि लँड देखील परफेक्ट अतिशय सुंदर देखना आणि चांगला स्ट्रोक होता या सीनवर आला या षटकार पुन्हा रामदासच्या बॅटमध्ये बॅक टू बॅक दुसरा षटकार यस इथे झालं षटक समाप्त आणि 43 धावा धावफलकावर लागले गेले 2 षटकांचा खेळ इथं संपला गेला या तर चांगली फलंदाजी रामदासच्या माध्यमातून इथं पाहत असतो आपण जर अजूनही
येणारे 18 चेंडू आणि 58 धावांचं लक्ष मात्र ठेवलं गेलं या. जर 12 चेंडूवरती 43 धावा होऊ शकतात, मग त्याच्यानंतर 18 चेंडूमध्ये 58 धावांचं लक्ष मात्र सोपंच लक्ष असेल मी तर म्हणेन ठोंबरवाडी संघासाठी. नक्कीच यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवर वैयक्तिक पाहिलं सांगे कोड्यातलं तिसरं षटक. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जितेश येतो या. स्ट्राईक एंडला विश्वास, ज्याच्यावरती टीमचा विश्वास असेल, कशा प्रकारे मात्र हा विश्वास. ओ यस, आडव्या बॅटने चेंडूला खेळून काढलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि क्षेत्ररक्षकाने इथं केले चुकी. एक धाव कंप्लीट, 2 धाबा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न इथं केला जाईल नक्कीच आणि 3 धावा देखील इथं झाल्यात कंप्लीट. नक्कीच गुड रनिंग बिटवीन द विकेट. झेल होता सोपा, झेल अविनाश या क्षेत्ररक्षकाने झेल इथं केला जमिनीला दान. या वेळेस आल्या 3 धावा. या 3 धावेच्या मदतीने धाव फलक 46 धावा धाव फलकावरती. या वेळेस सलामीचा फलंदाज स्ट्राईक एंडला रामदास. हो यस, या वेळेस झेलचा चान्स होता. स्लिप क्षेत्ररक्षकाने झेल होता, झेल केला इथे दान. मात्र डबल चेंडू मात्र 2 वेळा या बॅटची एज लागली गेली होती. यामुळे मात्र स्लिपचा क्षेत्ररक्षक थोडासा बंबल झाला. झेल जमिनीला दान देखील झाला. यावेळेस निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी. या वेळेस खोलभर टप्प्याचा चेंडू होता, आतमध्ये टाकला होता. या वेळेस फलंदाजाला रोखून ठेवण्याचं काम इथे गोलंदाज जितेश करतोय. हो यावेळेस फटका फसला गेलाय. मात्र नो मॅन लन्स मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. या वेळेस 2 धाबा कंप्लीट इथे होतील. 2 धाबेच्या मदतीने धाव फलक 48 धावा धाव फलकावरती. यस, अजून या षटकाचे 2 चेंडू शिल्लक. या 2 चेंडूवरती मोठा प्रहार येणं गरजेचं आहे. या वेळेस पंच इथे सांगतील चेंडू खूप काळ बाहेर, मात्र लेग त्यांच्या बाहेर जाणार हा चेंडू होता. मात्र या चेंडूवर आले लेग बायच्या स्वरूपात एक धाबेने इथे धाव फलक 49 धावा धाव फलकावरती. अजून या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक. स्ट्राईक एंडला या वेळेस विश्वास, ज्याच्यावरती विश्वास तो स्ट्राईक एंडला विश्वास. या वेळेस निर्धाव चेंडू आणि या वेळेस इथे षटक क्रमांक 3 संपला गेलाय. येणारे 12 चेंडू आणि अजूनही 52 धावेचे लक्ष मात्र असेल.
यावेळेस वैयक्तिक पहिलं सांग गोट्यात चौथं षटक गोलंदाजी ट्रॅकवर यावेळेस गोलंदाज हितेश. ओ यस, पहिला चेंडू स्लोवर वन डिलिव्हरी. यावेळेस गोलंदाजाचा चांगली गोलंदाजी हितेशा गोलंदाजाची. स्लोवर वन चेंडू एक स्लो चेंडू हाताळला गेला आणि मात्र फलंदाजाला काही एक समजलं नाही. बॅट आणि बॉलचा काही एक संपर्क नाही. निर्धाव चेंडू नो. तर पंच पाहायचंय. यस पंच रिव्ह्यू नक्कीच इथे पंचांच्या माध्यमातून रिव्ह्यू घेतलं जात आहे. नो चेंडूचा आक्षेप आहे पंच. नो यस नो चेंडूचा आक्षेप आणि इथे चेक केलं जात आहे. तर गणेश दादा रसाल इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील या शृंखलेच्या वतीने अधिक स्वागत. पंच अर्धा पिचवर आणि अर्धा रेशीवर म्हणजे मिडलला पडलाय. दोन्हीच्या मिडलला. तर पंच जे डिसिजन देतील यस नो नक्कीच. या वेळेस 2 धावा कंप्लीट आणि एक नो प्लस अशा 3 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. या 3 धावेने धावफलक 52 धावा. यापुढील चेंडू असेल फ्री हिट फलंदाजासाठी. यस नक्कीच फ्री हिट चेंडू होता. या वेळेस रिवर्स अटेंड केलं गेलं होतं. फ्री हिट चेंडू होता. रिवर्स ची गरज नव्हती. मात्र त्या वेळेस इथं खराब चेंडू खेळून बसतो या रामदास हा फलंदाज. या वेळेस निर्धाव चेंडू फ्री हिट चेंडूचा फायदा मात्र घेता आला नाही या फलंदाजाला. विकेटचा पतन. यस इथे रामदास बॅक्टेड आहे का पुढे. तर या वेळेस रामदासच्या पारीचा इथे झालाय अंत. आणि नवीन फलंदाज यावेळी मैदानाच्या आतमध्ये अनंता. यस नक्कीच एका डावखुऱ्या शैलीचा फलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये.
एबेलिस इथे येतोय निर्धाप चेंडू, चांगली गोलंदाजी. पुन्हा सलगचा दुसरा चेंडू इथे निर्धाव हाताळला गेलाय. अतिशय चांगली गोलंदाजी हितेशा गोलंदाजाच्या माध्यमातून इथं आपण अनुभवतोय. या बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव, त्याच्या मागच्या चेंडूचा विचार केला तर विकेट, एक गोल्डन विकेट, एक मोठा विकेट, मोठा मासा इथे ते गळाला लावला गेला होता. ओ या वेळेस स्ट्रोक फटका सुंदर आणि नक्कीच या वेळेस आला इथे षटकार. या षटकाराच्या मदतीने इथे षटक क्रमांक 4 संपलं गेलं. या 58 धाबा धाव फलकावरती जोडले गेलेत. अजूनही 43 धाब्यांची गरज असेल आणि ते शक्य नाहीये या वेळेस इथे. मात्र 1 ते 2 खराब चेंडू आणि या सामन्याचं चित्र मात्र बदलू शकतो. नक्कीच व्यक्तिक दुसरं सांघिक कोट्यातलं शेवटचं षटक, स्लोगरचं षटक मात्र घेऊन येतंय गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जितेश. येणारे 6 चेंडू आणि 43 धाबांचं लक्ष. या वेळेस खोला टाकला होता. या वेळेस इथे उडवली जाते दांडी, दांडी गुल केली गेली या विश्वास या फलंदाजाचा. विश्वास बॅकडे गाबुड. या वेळेस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला अविनाश. मात्र येणारे 5 चेंडू 43 ची गरज. ओ फुलटो चेंडू होता. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या बाकाच्या बाहेर चेंडू निघून जाणार बनबांस सीमा पार. अविनाशच्या बॅटमधून आला हा चौकार. या चौकाराने धावफलक 72 किती 62 सॉरी 62 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा फुलटो चेंडू होता. चेंडूला मात्र क्षेत्ररक्षक थोडासा बंबल झाला. या वेळेस इथे 1 धाव इथे जोडली गेली. 1 धाव्याने धावफलक 63 धावा धावफलकावरती. हो या वेळेस नो पंच मात्र तशी गोलंदाजाला केलं गेलंय दंडित. नो +4 अशा 5 धावा आणि या 5 धाब्याने धावफलक 68 धावा धावफलकावरती. यापुढचा चेंडू असेल फ्री हिट फलंदाजासाठी. या वेळेस निर्धाव. मात्र सामन्याची हवा मात्र काढून घेतली या आनंदवाडी नेरळ या संघाने. मात्र याच्यामध्ये काही शंका नाहीये. नक्कीच यावेळीस चेंडू झाला ट्राबल लॉंग ऑन रिझन मध्ये. या चेंडूवर मात्र धाव यस 4 धावा चौकार आला. या चौकाराच्या मदतीने धावफलक 72 धावा
यावेळेस विकेटचं पतन आणि इथे सामना मात्र संपला गेला. विजय सिंग आनंदवाडी संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं गोडसं कौतुक. आलो आलो बोलाय चान्स दिली तर मग बोलन. आलो आलो